तुमचं म्हणणं असं आहे का की लोक तिकडे पडून हॉस्पिटलमध्ये जाऊ दे ते चालेल असं? हे आपलं नाव काय सर? देवेंद्र. हा जो ब्रिज आहे इथे ते पाण्याचे तुटलंय तिथे त्याच्यामुळे खड्डे झाले. शुक्रवारी काम होईल. किती दिवसापासून येते तसं? किती दिवसापासून येते? तरी 2 दिवस साहेब माझ्या समोर नाही 10 लोक तिथे पडलेत. आता तुम्ही माझ्यासोबत चला. लेडीजचा ऍक्सिडेंट झाला, तिला आता हॉस्पिटलमध्ये नेतो. आम्ही लिटरली हे झालोय, तिथले लोक वैतागले. 6 दिवस झाले ते काम करत. 6 दिवस नाही झाले ते. अहो मी तू चला ना माझ्यासोबत, तिथल्या लोकांना विचारा ना. अहो समोर ऍक्सिडेंट, लोक पागल झाले तिथे. काय म्हणजे मीराबाईंमध्ये ठीक आहे ना. तुम्ही फोन लावा त्यांना, माझे फोन उचलत नाही. हो सर 6 दिवस झाले बघा, मी एवढं ते कसं आहे, तो शटडाऊन भेटेल ना आपल्याला, ती मोठी लाईन आहे. अहो पण बरोबर मान्य आहे, चला काही पण असू दे, पण असं लोक तुम्ही बघा तरी माझ्यासोबत 10 मिनिटं उभे राहा. तुमचे 10 मिनिटं द्या मला, तिथे उभे राहा, तुम्ही बघा काय होतंय. नाही बघितलं मी बाबा, सकाळी रात्री पण आम्ही तिथंच होतो. तसं नसतं हो, लोकांना एवढा त्रास फार झाला. लावा ना फोन, तरी लावा, स्पीकरवर टाका. हॅलो, हा आपलं जर फाटक रोडचं ना, गेल्या 6 दिवसापासून तिथे काम कसं आहे बरोबर, खड्डे वगैरे बघा, लिकेजमुळे तिथे खड्डे झाले. तो खड्डा एवढा मोठा झालाय ना, आता माझ्या डोळ्याच्या समोर एक लेडी स्कूटीवरून पडली, तिला मी हॉस्पिटलमध्ये नेलं. दुसरी गोष्टी 3 गाड्या आम्ही तिथून उचलून बाहेर काढल्या. हा, आणि तिथल्या बघा साहेब, मला काय मान्य आहे, मला एवढंच माहिती आहे. बोला. अहो साहेब तसं नाही ते. माझा तो प्रश्नच नाहीये साहेब, माझा तो प्रश्नच नाही. माझा प्रश्न कसा आहे, लोक तुमचं म्हणणं असं आहे का की लोक तिकडे पडून हॉस्पिटलमध्ये जाऊ दे ते चालेल असं? अहो दर 10 मिनिटाला पडतात आहे, आणि इथले मीरा भाईंदरचे टॅक्स पेयर्स आहेत ते. बॅरिकेडिंग तुम्ही फक्त या बघा, तिथे खड्डा असा आहे ना की दिसत नाही लोकांना. ठीक आहे, रोड बंद करा, तो एक साईडचा किंवा बॅरिकेडिंग लावा, काहीतरी सॉल्युशन काढा. दर 10 मिनिटाला लोक पडतात आहे.